ही गोष्ट आहे त्या काळाची जेव्हा मी म्हणजेच अर्जुन आणि माझं कुटुंब एका भाड्याच्या घरात राहायचो. आमचं घर गल्लीच्या शेवटच्या टोकाला होतं, जिथे रस्ता संपतो आणि मागे फक्त एक जुनी वाडी दिसायची. आमच्या गल्लीत एकूण 7 मुलं होती, 3 मुलं आणि 4 मुली. याशिवाय एक मोठ्या वयाची ताई होती, जिचं नाव होतं राधिका. आमच्या गटात मी, माझा मित्र नील आणि तिसरा मुलगा होता विक्रम. मुलींची नावं होती सानिका, काव्या, रिया आणि सगळ्यात चपळ होती अनुजा. आम्ही सगळे एकत्र खेळायचो, मज्जा मस्ती करायचो आणि राधिका ताईलाही आमच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं. एका रविवारी आमचे सगळे आईवडील गावातल्या मोठ्या बाजारात गेले होते. त्या दिवशी बाजारात मोठी सवलत होती, त्यामुळे त्यांना परत यायला रात्र होणार होती. त्यांनी राधिका ताईला आमची काळजी घ्यायला सांगितलं आणि निघून गेले. राधिका ताईने आम्हाला एकत्र बोलावलं आणि म्हणाली, चला आज आपण शाळाचा खेळ खेळूया. मी शिक्षिका होईन आणि तुम्ही सगळे विद्यार्थी. आम्ही सगळे उत्साहात तयार झालो. त्या दिवशी विक्रम त्याच्या काकांच्या घरी गेला होता, त्यामुळे मी आणि नीलच फक्त मुलं होतो. राधिका ताईने खेळाची नियम सांगितली की प्रत्येकाने प्रश्नाचं उत्तर द्यायचं. जर कोणी चुकलं तर त्यांना पुढच्या खोलीत जाऊन शांत उभं राहावं लागेल. अनुजाने लगेच हात वर करून ओरडली आणि तिथे त्यांना एकट्याने विचार करायला सांगू. सगळ्यांनी हसत मान्य केलं. खेळ सुरू झाला. राधिका ताईने एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिली, पण मग ताईने मला एक गणिताचा अवघड प्रश्न विचारला. मी चुकलो. ताई हसत म्हणाली, अर्जुन, पुढच्या खोलीत जा आणि शांत उभं राहा. मी चुपचाप त्या खोलीत गेलो. थोड्या वेळाने अनुजानेही मुद्दाम चुकीचं उत्तर दिलं आणि तिलाही माझ्यासोबत पाठवलं. अनुजा माझ्याजवळ आली आणि खट्याळपणे हसत म्हणाली, अरे अर्जुन, तुझं मन काय सांगतंय? मी हसत म्हणालो, मला फक्त गणिताचं उत्तर चुकलं अनुजा. तू मुद्दाम का चुकलीस? ती हसली आणि म्हणाली, मला माहितीये, तू इथे काहीतरी मजा करायचा विचार करतोयस. तिने मला डोळे मिचकावले आणि हळूच सांगितलं, मी माझ्या मोठ्या भावाला आणि त्याच्या मैत्रिणीला रात्री गप्पा मारताना ऐकलं. ते काहीतरी गुप्त गोष्टी बोलत होते, ज्या मुलं मुली एकत्र करतात. माझ्या मनात उत्सुकता जागी झाली. मी विचारलं, कसल्या गुप्त गोष्टी? अनुजाने मला बिछाण्यावर बसायला सांगितलं आणि हळूच काही गोष्टी सांगितल्या, ज्या मला त्या वयात नवीन होत्या. आम्ही बोलत असताना मला एक वेगळीच जाणीव झाली, पण तेवढ्यात राधिकाताई आत आल्या आणि म्हणाल्या, अरे तुम्हा दोघांची शिक्षा संपली, चला परत खेळायला. मी आणि अनुजा परत गेलो. खेळ पुन्हा सुरू झाला. मी पुन्हा मुद्दाम चुकीचं उत्तर दिलं आणि यावेळी सानिकाही माझ्यासोबत खोलीत आली. मी सानिकाला मजीत म्हणालो, ताईने आपल्याला मजा करायला सांगितलंय. सानिका लाजली आणि म्हणाली, मला काही माहीत नाही. मी हसत तिला समजावलं आणि आम्ही थोडं बोलत बसलो. ती लाजत लाजत माझ्याशी बोलू लागली, पण तिला थोडं भीतीही वाटत होती. थोड्या वेळाने पुन्हा ताई आल्या आणि सानिकाला बाहेर नेलं. मग रियाला पाठवलं. रियाला याआधीच सगळं अनुजाने सांगितलं होतं. ती आत आली आणि म्हणाली, अर्जुन, मला सगळं माहितीये, पण मला नाही करायचं. मी तिला समजावलं, पण ती घाबरली. शेवटी ती थोडी तयार झाली आणि आम्ही थोडं बोलत बसलो. पण तेवढ्यात ताईचा आवाज आला आणि आम्ही लगेच खेळात परत गेलो. खेळ संपला आणि राधिका ताईने सगळ्यांना घरी जायला सांगितलं. पण त्या रात्री गल्लीत काहीतरी विचित्र घडत होतं. संध्याकाळी गल्लीत एक अनोळखी माणूस दिसला. त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती आणि तो सानिकाच्या घराकडे जात होता. मी खिडकीतून पाहिलं, पण राधिका ताईने मला हटकलं. अर्जुन, आत ये, बाहेर काहीतरी गडबड आहे. मला कळेना काय चाललंय. थोड्या वेळाने अनुजाने मला एक चिठ्ठी दिली, ज्यावर लिहिलं होतं, अर्जुन, सानिकाच्या घरात काहीतरी गडबड आहे. तिच्या आईवडिलांनी तिला घरी बोलावलंय. मी रियाला विचारलं आणि तिने सांगितलं की सानिकाच्या घरातून काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या आणि एक धमकीची चिठ्ठी सापडली होती. दुसऱ्या दिवशी मी आणि नील सानिकाच्या घरी गेलो. तिथे पोलीस होते. आम्ही हळूच ऐकलं. पोलीस म्हणाले, ही फक्त चोरी नाही, यामागे काही मोठं आहे. सानिकाने आम्हाला ती चिठ्ठी दाखवली, ज्यावर लिहिलं होतं, हा फक्त ट्रेलर आहे. पोलिसांना सांगितलं तर गल्लीतली प्रत्येक मुलगी गायब होईल. आम्ही सगळे घाबरलो. ही धमकी काय होती आणि सानिकाच्या घरातून काय चोरी गेलं? आम्ही ठरवलं की राधिका ताईला सांगायचं, पण तिच्या घरी गेलो तेव्हा ती घरी नव्हती. तिचं घर उलटसुलट झालं होतं आणि एका कागदावर लिहिलं होतं, राधिका गप्प बस, नाहीतर तुझी वेळ जवळ आहे. आम्हाला धक्का बसला. राधिका ताई कुठे गेली आणि हे सगळं कोणी केलं?
आम्ही ठरवलं की गल्लीच्या मागच्या जुन्या गोदामात जाऊन तपास करायचा, कारण तिथे तो अनोळखी माणूस दिसला होता. रात्री आम्ही म्हणजे मी, नील, अनुजा, रिया आणि काव्या गोदामाकडे गेलो. तिथे 3 माणसं होती, 2 पुरुष आणि 1 बाई. त्यांच्यापैकी एकाच्या हातात एक मोठा बॉक्स होता आणि दुसऱ्याच्या हातात बंदूक होती. आम्ही ऐकलं, ती बाई म्हणाली, राधिका आता आपल्या ताब्यात आहे. ती जास्त बोलली तर गल्लीतल्या सगळ्या मुलींना गायब करू. आम्ही घाबरलो आणि पळायला लागलो. पण अनुजाने पळताना एक चावी उचलली. ती चावी त्या बॉक्सची होती का? आम्ही घरी गेलो आणि ठरवलं की उद्या पुन्हा तपास करायचा. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा गोदामात गेलो. तिथे तो बॉक्स होता. अनुजाने चावीना तो उघडला. आत एक नकाशा, काही कागद आणि एक लाल द्रवाची बाटली होती. नकाशावर आमच्या गल्लीतले काही घरं मार्क केले होते. सानिकाचं घर, राधिकाताईचं घर आणि आमचं घर. कागदावर लिहिलं होतं की गल्लीत एक प्राचीन खजिना लपलेला आहे आणि जो कोणी तो शोधायचा प्रयत्न करेल त्याला गायब केलं जाईल. पण तेवढ्यात बाहेर पायांचा आवाज आला. आम्ही बॉक्स घेऊन पळालो, पण ती बाटली खाली पडली आणि तुटली. त्यातून एक तीव्र वास आला, तोच वास जो सानिकाच्या घरासमोर होता. आम्ही लपलो, पण आता आम्ही खूप खोलवर अडकलो होतो. राधिकाताई गायब होती आणि ती चोर आमच्या मागे होती. प्रश्न तुमच्यासाठी, राधिकाताई खरंच धोक्यात आहे की ती या रहस्यात सामील आहे? बॉक्समधलं लाल द्रव काय होतं आणि गल्लीतला खजिना नेमका काय आहे? तुमच्या आयडिया कमेंट्समध्ये सांगा आणि पुढच्या भागासाठी सबस्क्राईब करा.